श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. भक्तांनो, बाळूमामांचे असेच भक्तिमय संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची आहे. भक्तांनो, पुरातन काळात असुर कुलात दोन पराक्रमी बंधू होते. रंभ आणि करंभ. स्वर्गाच्या राजा इंद्राच्या विरुद्ध मिळवण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या करण्याचे ठरवले. करंभ पाण्यात उभा राहून तप करू लागला, तर रंभाने पिंपळाच्या झाडाखाली पंचाग्नीत उभे राहून अग्निदेवाची उपासना सुरू केली. त्यांची घोर तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. इंद्राने कपटाने मगराचे रूप धारण केले आणि जलतपश्चर्येत मग्न असलेल्या करंभाच्या पायावर हल्ला करून करंभाचा प्राण घेतला. इंद्र आणि रंभाच्या या दोघात भयंकर युद्ध झाले. इंद्राने मगरीच्या रूपात करंभाला पायाखाली ओढून त्याला ठार केले. प्रिय भाऊच्या मृत्यूची बातमी कानी येताच ब्रह्मा क्रोधाने पेटून उठला. दुःखाने व्याकुळ होऊन तो अग्निदेवेला साकडं घालू लागला की मी स्वतःची बळी देऊन प्रायश्चित्त करीन असे म्हणत त्याने तलवार काढून स्वतःचे मस्तक छेदन करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अग्निदेव प्रकट झाले आणि म्हणाले, थांब रंभा, थांब. आत्महत्या महापाप आहे. तू असा मूर्खपणा करू नकोस. त्यापेक्षा माझ्याकडे वरदान माग, मी तुझे कल्याण करीन. अग्निदेवाच्या वचनी रंभाचा संताप शांत झाला. त्याने विनंती केली, हे अग्निदेव, मला असा पराक्रमी पुत्र होऊ दे जो माझ्या शत्रूंचा संहार करून तिन्ही लोकांवर विजयी होईल. तो देव, दानव किंवा मनुष्य कुणाच्याच हातून मारला जाणार नाही, असा अभय मला द्या. अग्निदेव प्रसन्न झाले आणि वर दिला, तुझे म्हणणे पूर्ण होईल. तुला जसा हवा तसा पुत्र प्राप्त होईल. तू ज्याचीही जातीच्या स्त्रीशी संयोग करशील तिच्यापासून तुला असंतुलित शक्तिमान पुत्र होईल. रंभाने अग्निदेवाला वंदन केले आणि प्रसन्न मनाने तिथून निघून गेला. वरदान लाभताच रंभाच्या हृदयातील वासनाकूर फुलू लागले. तपोनिष्ठ अवस्थेतून बाहेर येताच त्याच्या मार्गी एक सुंदर, बलवान व तरुण महर्षी म्हणजे महिष आली. ती मादा महर्षी अत्यंत रमणीय आणि इंद्रिय गर्वाने मदोन्मत्त झालेली होती. तो मूर्ख राक्षस रंभ तिच्या सौंदर्यावर भाळला. अग्निदेवाच्या आश्वासनी आठवण करून त्याने निश्चय केला की याच महिषीशी सोबत मिळवून आपल्याला पराक्रमी पुत्र होईल. ती महिषी देखील त्याच्याशी संसर्ग साधण्यास तत्पर झाली. विधीपूर्वक रंभ आणि त्या म्हशीचा संयोग झाला. महिषी गर्भवती राहिली. पुढील संकटाची चाहल लागल्या. रंभ तिला पाताळलोकी घेऊन गेला, जेणेकरून तिचा गर्भ सुरक्षित राहील. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पाताळलोकात एका तल्लख आणि बलाढ्य नर महिषाचे त्या गाभार म्हशीवर लक्ष गेले. तो महिष तिच्याशी मिळण्यासाठी उतावळा झाला आणि जबरदस्तीने तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. आपली पत्नी असलेल्या म्हशीला कुणी इजा पोहोचावी हे रंभाला कदापिही सहन होणार नव्हते. त्याने तत्काळ शस्त्र उचलून त्या उद्धट महिषावर आक्रमण केले. दोघांमध्ये भीषण झुंज सुरू झाली. त्या दुसऱ्या महिषाने प्रचंड जोराने आपल्या टोकदार शिंगांनी रंभाच्या छातीचा भोसका केला. रंभ गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. पहिल्याच प्रहारात रंभाचा देह निश्चित झाला. ती घाव प्राणघातक ठरली. आपल्या पतीचा मृतदेह पाहताच गर्भवती ती म्हशीचे हृदय विदीर्ण झाले. ती घाबरून पळू लागली. वरकरणी कठोर दिसणारी ती म्हैस आतून अत्यंत प्रेमळ आणि पतिव्रता होती. ती पाताळातील एका पिंपळ वृक्षाजवळ जाऊन आसरा घेऊ लागली. तितक्यात तो क्रूर नर महिष तिला पछाडण्यासाठी पुन्हा धावून आला. म्हशीचे अश्रू आणि आक्रोश ऐकून त्या वृक्षावरील यक्ष गंधर्वांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. महिष आणि यक्ष योद्ध्यांमध्ये संघर्ष झाला. शेवटी यक्षांनी बाणाचा वर्षाव करून त्या उन्मत्त म्हशीचा वध केला. दरम्यान
यक्षांनी रंभाच्या पार्थिव शरीराचे अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. त्यांनी चितेसाठी जागा तयार करून रंभाचा देह अग्नीत अर्पण केला. आपल्या पतीची चित्ता धगधगताना पाहून गर्भवती म्हशीचे दुःख अनावर झाले. तिने सती जाण्याचा निर्णय घेतला. यक्षांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या म्हशीची पतिव्रता निष्ठा प्रबळ होती. ती आर्तस्वरात म्हणाली, ज्याला मी प्रेमाने वचन दिले असा माझा स्वामी एकटा जळत असताना मी कशी जगू शकते? मला रोखू नका, असे म्हणत ती वेडी सये चितेत उडी घेण्यासाठी धावली. यक्षांच्या डोळ्यासमोरच ती म्हशी आपल्या पतीच्या चितेत समर्पित झाली. त्या अग्निकुंडात म्हशीने प्राणत्याग केला आणि रंभाच्या शरीरासोबत भस्मसात झाली. पण त्या ज्वालातून एक अद्भुत चमत्काराचा उगम झाला. म्हशीने आपल्या गर्भासहित अग्निमादी घेतल्यामुळे चितेच्या मध्यभागी तिच्या गर्भातून एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. तो बालक अर्धमानवी आणि अर्धमहिष रूपाचा होता. अंगावर मानवाचे भासणारे अवयव आणि डोके व तोंड मात्र म्हशीचे. त्याच क्षणी अग्नीच्या ज्वालातून रंभाचाही एक नवा रूपांतरित देह प्रकट झाला. आपल्या अजन्म पुत्रावरील अपारंपार प्रेमापोटी रंभाने नवीन असुर रूप धारण केले होते. या नवीन असुराला रक्तबीज असे नाव मिळाले. तर त्या बालकाला त्याच्या महिष सदृश्य देहामुळे महिषासूर म्हणून ओळखले जाऊ लागले. यक्षांनी त्या चमत्काराचे साक्षी होत महिषासुराला बाहेर काढले. असुरांनी त्या महाबलवान बालक महिषासुराचा जयघोष केला आणि बालकांची पित्याच्या जागी अभिषेक करून असुरांचा राजा म्हणून गादीवर बसवले. महिषासूर आणि त्याचा पिता रक्तबीज हे दोघेही आता वराधीन असल्यामुळे देव, दानव, मानव कोणीच त्यांना सहज हरवू शकत नव्हते. कारानुरूप महिषासूर हा बलाढ्य असुर योद्धा म्हणून वाढत गेला. पित्यांचे बळ आणि आईची महिषी समान शक्ती दोन्ही त्याच्यामध्ये एकवटल्या होत्या. वाढत्या वयाबरोबर त्याच्या पराक्रमाच्या आणि कौर्याच्या कथा तिन्ही लोकात पसरू लागल्या. स्वतःची क्षमता आजमावण्यासाठी आणि अजून शक्तिशाली होण्यासाठी युवा महिषासुराने कठोर तपस्येला सुरुवात केली. त्याने दिवसरात्र ब्रह्मदेवाचे ध्यान धरले. 10,000 वर्षापासून महिषासूर हिमालयातील एका गुहेत घोर तप करीत राहिला. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपामुळे संतुष्ट झाले आणि कमळावर आरूढ होऊन महिषासुरासमोर प्रकट झाले. चारमुखी ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन विचारले, हे असुर श्रेष्ठ महिषासुरा, तुला कोणते वर हवे आहेत ते माग. ब्रह्मदेवाला पाहताच महिषासुराने त्वरेने त्यांना वंदन केले आणि म्हणाला, प्रभू, मला अमर तत्वाचं वरदान द्या. मी कधीही मरू नये अशी कृपा करा. ब्रह्मदेवानी सौम्य हसत उत्तर दिले, वत्सा, जगात असा एकही जीव नाही ज्याचा जन्म झाला आहे आणि मृत्यू येणार नाही. अमर तत्वाचा असा वर मी तुला देऊ शकत नाही. त्याहून इतर काही वर हवे असल्यास माग. काही क्षण विचार करून महिषासुराने कपटी मागणी मांडली. असंच आहे तर महाराज, की कोणत्याही पुरुषाने, देवाने किंवा दानवाने माझा वध करता कामा नये. फक्त एखाद्या स्त्रीच्या हातूनच माझे मरण यावे. पण स्त्री जात ही दुर्बल असते. स्त्री मला कशी मारेल? म्हणून मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा अमरतेचा आशीर्वादच मिळेल. त्याच्या मागणीतील कपट भाव स्पष्ट होता, पण ते वरदान देणे ब्रह्मदेवालाही शक्य होते. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणत वरदान मंजूर केले आणि त्या क्षणी अंतर्धात पावले. महिषासुराच्या काळजाला हवे तसे तेच त्याने मिळवले होते. ब्रह्मदेवाने वरदानाने तो अत्यंत उन्मत्त झाला. जगातील कुठलाही योद्धा पुरुषाला आता अजय आहे आणि एखादी स्त्री योद्धा अशी धर्तीवर आहेच तरी कुठे, या विचाराने तो आनंदाने गर्जना करू लागला. लहानपणापासूनच असुरांच्या राज्यात राहून अन्याय आणि क्रूरतेचा तो एक महान मूल्य समजत होता. वरदानाने त्याच्या मनातील दर्प अधिकच वाढला. आपल्या अभूतपूर्व शक्तीच्या जोरावर त्याने असुरांची प्रचंड सेना जमवली आणि स्वर्ग, मृत्यूलोक, पाताळ अशी तिन्ही लोक जिंकण्यासाठी कूच केली. पहिल्यांदा त्याने
भूमीवरील राज्ये आणि मानवाचा पराभव करून भूगोलाकार प्रस्थापित केले. त्यानंतर विशाल सैन्यासह स्वर्गावर चालून जाऊन त्याने देवतावर आक्रमण केले. देवलोकाचा इंद्र सिंहासन हस्तगत करण्याची त्याची तृष्णा होती. ज्यांनी त्याच्या विरोधात शौर्य दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचा त्याने निर्दयतेने संहार केला. महिषासुराच्या असुर सेनेसमोर सुरांची सेना देखील पुरती पराजित झाली. इंद्र, वरुण, वायू, अग्नी अशा प्रत्येक देवाला त्याच्या पराक्रमापुढे माघार घ्यावी लागली. महिषासुराने स्वर्गलोकी रक्तरूपात माजवला. इंद्रालाही पळवून लावले आणि स्वतः स्वर्गाचा अधिपती बनून बसला. महिषासुराचा पराभव करणारा एकही पुरुष देव उरला नाही. स्वर्ग, पृथ्वी सगळीकडे त्याचा संचार आणि संहार सुरू झाला. तो इतका उन्मत्त झाला की त्याने सूर्य आणि चंद्रही कार्यात व्यत्यय आणला. दिवस कधी उजाडेल, रात्री कधी काळोख याचा नियम उरला नाही. ऋतूंचे चक्र बिघडवले, पावसाची सरावती थांबली. त्याच्या दहशतीने सगळीकडे भयाचे साम्राज्य पसरले. मानव, ऋषी, मुनी, देवता सर्व हाहाकार माजला. देवता भयभीत होऊन लपून छपून राहू लागल्या. अखेरीस शरण जाण्यासाठी इंद्रसकट सर्व देवता एकवटून सृष्टीच्या ब्रह्मदेवाकडे गेल्या. त्यावेळेस भगवान शंकर आणि भगवान विष्णूही ब्रह्मदेवाच्या सभेत उपस्थित होते. व्याकुळ होऊन देवगणांनी ब्रह्मदेवासमोर व्यथा मांडली. हे करुणामूर्ती ब्रह्मदेवा, महिषासुराच्या अत्याचारामुळे आम्ही सर्व देवता स्वर्गातून बेदखल होऊन इथे लपून राहत आहोत. यज्ञकर्म थांबली आहेत. मानव त्रस्त आहेत. आपणच काही उपाय शोधावा. देवतांचे संकट ऐकताच ब्रह्मदेवही विचारमग्न झाले. ब्रह्मदेवांनी निश्वास सोडत म्हटले, महिषासुराला मी असा वर दिला आहे की त्याचा मृत्यू पुरुषाच्या हातून नाही तर त्याचा पुरुषरूपी कोणीही त्याला मारू शकत नाही. त्याचा विनाश करण्यासाठी एक स्त्री शक्तीची आवश्यकता आहे. या वाक्यावर शिवशंकर म्हणाले, माझी पत्नी पार्वती किंवा विष्णूंची पत्नी लक्ष्मी युद्ध करू शकतील का? शक्य नाही. तर युद्ध शक्यच नाही. अशी स्त्री योद्धा कुठून आणावी? भगवान विष्णू शांतपणे हसले आणि गंभीर स्वरात म्हणाले, आपल्या सर्वांच्या अंतर्निहित शक्तीचे एकत्रीकरण करू. आपली सामूहिक शक्तीच एक युद्धस्त्री रूपात प्रकट होईल, जी त्या दुष्टसुराचा नाश करू शकेल. चला, आपण सर्व मिळून आपापल्या तेजाचा अंश सोडूया. त्यातूनच देवीचे प्राकट्य होईल. त्रिदेव आणि सर्व देवतांनी यासाठी एकत्र ध्यानधारणा आरंभली. ब्रह्मदेव, विष्णू, महेश यांच्या शरीरातून प्रखर तेजपुंज बाहेर पडू लागले. इंद्र, वरुण, कुबेर, येम, वायू, अग्नी इत्यादी प्रत्येक देवांच्या देहातून तेजस्वी किरणाचा जणू पूर आला होता. त्या तेजाच्या लोळांनी संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने भरून गेले होते. देवतांच्या त्या सामूहिक तेजाने एक उष्ण दीप्तिमान ज्वाळा निर्माण केला. जणू पर्वता एवढा अग्निस्तंभ प्रकट झाला. त्या दाहक प्रकाशात पुंजातून हळूहळू एक स्त्रीचे दिव्य रूप साकारू लागले. ती देवी अतुलनीय सौंदर्याची आणि अपरिमित तेजस्वी होती. तिच्या 18 भुजा होत्या. अंगभर अलौकिक आभूषणे आणि सोनेरी अलंकारांनी ती सुशोभित झाली होती. देवीच्या प्रत्येक अवयवाचा उगम वेगवेगळ्या देवतांच्या तेजातून झाला होता. शंकराच्या तेजातून तिचा मुखकमल तयार झाला. शुभ्र आणि शांत यमदेवाच्या तेजाने तिचे केश रेशमी विलासासारखे गुंतवलेली काळेभोर केस कमरेपर्यंत लोंबलेले. अग्नीच्या तेजाने तिच्या कपाळावर तिसरे नेत्र प्रकट झाले आणि डाव्या उजव्या डोळ्यांना तेजही लालसर किनार लाभली. वायूच्या तेजातून कानांची सुंदर जोडी तर कुबेराच्या तेजातून नाकांची शेंडी. इंद्राच्या तेजातून तिची मध्यकाया तर चंद्राच्या तेजातून तिची रोज रचले गेले. विष्णूच्या तेजातून अरा भुजा निर्माण झाल्या. अष्टवसूंच्या तेजापासून त्या हातांची लालसर बोटे,
पृथ्वी शक्तीपासून तिचे कटिबंध आणि वरुणाच्या तेजातून तिची जांग मांड्या साकारल्या गेल्या. अशा प्रकारे सर्व देवतांच्या तेजाचे एकत्रित मूर्तिमंत स्वरूप म्हणजेच आदिशक्ती देवी दुर्गा प्रकट झाली. तिचा देह अत्यंत आकर्षित तर मुद्रा करारी होती. तिचा आवाज गर्जने इतका शक्तिशाली पण मधुर होता. ती प्रकट होताच भयभीत देवांच्या हृदयात आशा संचारली. महिषासुरासारख्या दुष्टाशी लढण्यासाठी अखेर परमशक्ती अवतरली होती. सर्व देवतांनी त्या देवीचे एकमुखाने आश्चर्य, आनंद आणि भक्तिभावाने स्वागत केले. देवतांनी नवप्रकट दुर्गा देवीला आपापली आयुधे अर्पण केली. शिवशंकराने आपला त्रिशूळ साकारून तिच्या हाती दिला. श्री विष्णूंनी आपला सुदर्शन चक्र प्रतिरूप तयार करून देवीला अर्पण केले. इंद्राने वज्र तयार करून दिला. आपल्या ऐरावत हत्तीच्या गळ्यातील शुभ्र घंटेची भेट दिली. वायुदेवाने वनवा निर्माण करणारे शक्तिशाली धनुष्य बांधिले. वरुणाने आपला शंख आणि पाश दिले. अग्निदेवाने अंगारे टाकणारी शक्ती शतग्नी तिच्या स्वाधीन केली. यमदेवाने कालदंडाचा अंश दिला. हिमालय पर्वताने विविध रत्ने अलौकिक सुवर्णाभरणे दिली. समुद्राने शुभ्र मोतीची माळ आणि लाल रंगाचे द्रव्य अर्पण केले. विश्वकर्माने त्याच्या कला कौशल्यातून किरीट, कर्णभूषणे, बाजूबंद, हार, अभेद्य कवच तयार करून देवीला अलंकृत केले. धनसंपत्तीच्या अधिपती कुबेराने देवीच्या विजयासाठी मंदिरासमोर भरलेला सुवर्ण कलश तिच्या चरणी ठेवला. सूर्यदेवाने स्वतःचे तेज तिला प्रदान केले, ज्यामुळे देवीचा गौरव कर्ण अर्क किरणांनी जळून गेला. देवीने सिंहाची उच्च स्वार वाहन म्हणून स्वीकृती केली. हिमालयाने दिलेला तो सिंह सुवर्ण, केशरी, आयाल आणि प्रखर डोळ्यांचा होता. सर्व आयुधांनी सुसज्ज सिंहासनावर आरूढ झालेली देवी पार्वतीचे तेज, लक्ष्मीची शोभा आणि सरस्वतीचे सौंदर्य लाभलेली होती. देवतांनी नतमस्तक होऊन तिची स्तुती केली. जय हो परम आदिशक्ती, ती भगवती, तुम्ही शीघ्र आमचे रक्षण करावे. सिंहारूढ देवीने टाहू फोडल्याप्रमाणे एक प्रचंड गर्जना केली आणि युद्धघोष केला. तिच्या सिंहाची ती भीषण ढरकाळी ऐकू आली. त्या महाकंठातून उमटलेल्या निनादाने भूमी आकाश थरारू लागले. पर्वतांचा कंप झाला. समुद्राच्या लाटा उसळल्या. देवीच्या आवेशाने सारी सृष्टी हादरली. दुर्गादेवी महिषासुरासारख्या राजधानीजवळ पोहोचल्याची बातमी क्षणात वाऱ्यासारखी पसरली. शहराच्या तटबंदीवर असलेल्या असुर सैनिकांनी दूरवर त्या तेजस्वी स्त्री स्वरूप देवीला सिंहासनावरून येताना पाहिले. एवढ्या रूपवती स्त्रीने रणरणात अशा गर्जना करावी हे त्याच्या आकलनाबाहेर होते. काही क्षण त्यांना आपल्या डोळ्यासमोर विश्वासच बसेना. पण जेव्हा देवीने आपल्या त्रिशूळ आकाशात उंचावून दुसरी आरोळी ठोठावली, तेव्हा असुर सैनिकांची तंद्री भंगली. त्यांनी घाबरून जाऊन महिषासुराला बातमी दिली, स्वामी, आपल्या राजधानीच्या दारासमोर एक अपूर्व सुंदर तरुणी सिंहावर आरूढ होऊन आली. तिच्या हातात विविध शस्त्रे असून ती अत्यंत प्रखर गर्जना करीत आहे. महिषासुराने हे ऐकून भुवया उंचावल्या. त्याला आश्चर्य वाटले की एक स्त्री स्वरूपी योद्धा इतकी धीटपणे त्याच्या दारी येण्याचे धाडस करते आहे. पण तिचे सौंदर्य आणि धैर्य ऐकून तो काहीसा प्रभावित झाला. आधी कधीही कोणत्याही स्त्रीने त्याला आव्हान दिले नव्हते. ती कोण असावी याचा तो अंदाज करू लागला. थोडा वेळ विचारात पडला. त्याच्या कपटी मनात एक योजना आली. इतकी अद्भुत स्त्री माझ्या ताब्यात आली तर मजा येईल. महिषासूर स्वतःशी पुटपुटला. क्षणार्धात त्याने आपल्या दरबारातील एका दूताला आज्ञा दिली, तिच्यापाशी जा आणि माझा संदेश दे. महिषासूर तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुम्ही इतक्या धिटाईने स्वर्गाधिपती राजाच्या द्वारात आलात याची तो दाद देत आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर महिषासूर राजा स्वतः राणी बनवण्यास तयार आहे. दूताला महिषासुराची योजना समजली. त्या स्त्रीला भुलवून त्याने युद्ध टाळावे आणि तिला अपार वैभवाचा लोभ दाखवून पत्नी बनवावे असे त्याचे अनुमान होते. दूत तत्परतेने दुर्गादेवीसमोर जाऊन महिषासुराचा संदेश ऐकवू लागला. दूत म्हणाला, हे भवानी,
आमचे स्वामी महिषासूर तुमच्या अप्रतिम रूपावर मोहित झाले आहेत. ते तुमच्याशी विवाह करण्यास उत्सुक आहेत. तुम्ही त्यांच्याशी विवाह स्वीकारला तर ते तुम्हाला तिन्ही लोकांची राणी बनवतील. तुम्हाला अमाप सोन्या मानकांनी मढवून ठेवतील. देवलोकातील अप्सरा रत्ने ऐश्वर्य सर्व तुमच्या चरणी अर्पण करतील. तुम्हाला जे काही हवे ते आमचे स्वामी पुरवतील. आणि त्यांनी वचन दिले आहे की तुमच्या सांगण्यावरून ते देवतावरील अत्याचार थांबवतील आणि युद्धाचा शेवट सुखाने करतील. तुम्ही केवळ होकार द्या. स्वामी महिषासूर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास कटिबद्ध आहेत. महिषासुराचा निरोप ऐकून देवी दुर्गा खदकन हसली आणि तिच्या चेहऱ्यावर उपवासाचा भाव स्पष्ट दिसत होता. सिंहावर आरूढ दुर्गा देवीने आपल्या गणगंभीर आवाजात महिषासुराला उत्तर पाठविले. महिषासुरा, मी तुझ्यासारख्या अन्यायी असुराशी लग्न करण्याची कल्पनाही करू शकत नाही. तू केलेले पाप आणि अत्याचार अक्षम्य आहेत. मी इकडे कोणत्याही वैभवाच्या लोभाने आलेली नाही, तर तुझे दमन करून धर्माची रक्षा करायला आले आहे. माझ्या रूपावर भुलण्याचा प्रयत्न करू नकोस. जर तुला तुझा जीव प्यारा असेल तर लज्जासह पाताळावरून निघून जा, नाहीतर युद्धासाठी तयार हो. देवीचे ठाम शब्द ऐकून दूत गडबडला. त्याने धाव घेत जाऊन महिषासुराला सर्व सांगितले. दुर्गेचे प्रत्युत्तर ऐकून महिषासुराचा अभिमान मातीत मिसळला. तिच्या निर्भय उद्गाराने तो क्रोधाने लालबुंद झाला. महिषासूर संतापाने ओरडला, मूढ स्त्री आहे ती, माझा प्रस्ताव नाकारते. एका क्षणात त्याचा अहंकार पुन्हा डोकेवर काढू लागला. ठीक आहे, तिला युद्ध हवेच असेल तर आधी तिला धडा शिकवतो, असे ठरवून त्याने आपल्या विश्वासू सेनापतींना हाक मारली. महिषासुराने गर्जना करत आज्ञा दिली, दुर्मुख, चशू, ताम्र, वास्कला, तुम्ही माझे पराक्रमी वीर आहात. जा, आपल्या सैन्यासह त्या दिटुकल्या स्त्रीला पकडून आणा. जिवंतच ती माझ्यासमोर ओढत आणा. तिला तिच्या जुच्चासासह पश्चाताप व्हायला हवा. महिषासुराचा आदेश मिळताच ते चारही सेनापती असंख्य असुर सैनिकासह दुर्गादेवीकडे पुढे सरसावले. दुर्गादेवीने समोर येणाऱ्या त्या सैन्याकडे एक कटाक्ष टाकला आणि प्रसन्न हसली. तिच्या हातातील शस्त्रे प्रभेमुळे लुकलुकीत होती. असुरांची फौज चारही दिशांनी देवीचा वेढा घालून आक्रमणाला धावली. क्षणात एक अद्वितीय चमत्कार घडला. दुर्गादेवीची 18 हातांनी एकाच वेळी युद्धछंद आरंभाला. तिच्या एका हातातील तलवारीने वाऱ्यासारखी उधुंटा लाडत काढत होती. असुरांचा संहार केला. दुसऱ्या हातातील गदा फिरवत तिने असंख्य सैनिकाल अनेकांचा चक्काचूर टाकला. एका हातातील धनुष्याने अचूक बाण सोडून तिने दूरवरच्या असुरांचा भेदले. दुसऱ्या हाताने चक्राने अनेकांची मस्तके उद्ध्वस्त केली. शिवशंकराचा त्रिशूळ घेऊन तिने स्वतः काही असुर सेनांवर तुटून पडली. तिचा सिंहही काळभैरवाप्रमाणे उधळला आणि जिभेने वाहतीचा सण आरंभला. तो शूर सैनिकांचे धड पायापासून वेगळे करू लागला. दुर्गादेवी जिकडे आहे तिकडे असुर भयाने अंगावरून यावे. तिचे प्रभावाने भीती आणि सौंदर्य याचा अद्भुत मिलाफ होता. जय भवानी, जय अंबे असा घोष देवता दडून बसलेल्या ठिकाणाहून करू लागले. अल्पावधीतच दुर्गादेवीने महिषासुराचे पाठवलेले ते चारही पराक्रमी सेनापती दुर्मुख, चिकचूर, ताम्र आणि वास्कल यांचा एकापाठोपाठ एक संहार केला. असुर सैन्याचा मोठा भाग खदान होऊन पडला. उरलेले सैनिक देवीचा कोप पाहून पळून जाऊ लागले. देवीचा महाभयंकर पराक्रम पाहून महिषासूर खळखळून उठला. आपले श्रेष्ठ योद्धे एका स्त्रीच्या हातून मारले गेले ही गोष्ट त्याच्या अहंकाराला असह्य होती. आता स्वतःलाच रणांगणात उतरावे लागेल हे त्याने ओळखले. त्याने आपले सर्वोत्कृष्ट शस्त्र सामग्री एका महान रथावर लादले. त्या रथाला 1000 शक्तिशाली घोडे जुंपवले होते आणि त्यावर महिषासुराचा विजयध्वज फडकत होता. रथावर आरूढ होण्याआधी महिषासूर थोडा तबकला आणि महिष दुबळ्या चेहऱ्यात
युद्धात जाणे त्याला उचित वाटत नव्हते ना देवीला भुलवण्यासाठी मानव रूपात जाणेच योग्य त्याने ठरवले. आपल्या मायावी शक्तीने त्याने महिषमुख त्यामागून देखून तरुण पुरुषाचे रूप धारण केले. रत्नजडित कवच परिधान केले, रत्नमाळा गळ्यात घातली, भव्य मुकुट कपाळावर चढवला, सुगंधी चंदनाने अंग सजवले. स्वतःला शक्य तितके आकर्षक बनवून तो पुन्हा रथावर बसला. त्यावेळी देवीने सुदर्शन चक्र प्रकट केलं. ते अत्यंत तीव्र गतीने फिरवत होते. त्याच्या फिरण्याचा वेग इतका भयानक होता की आसपास ते राक्षस पण उडून जाऊ लागले. मग देवीने उच्च स्वरात गर्जना केली, असुराधम, आता या चक्राकडे पाहून तुझे मस्तक छेदन होण्याची ही अंतिम वेळ आहे. स्वतःला सावर आणि समोर ये, असे बाणेदार वाक्य उच्चारून तिने प्रभेप्रमाणे चमकदार ते चक्र प्रक्षेपण केलं. वीजगतीने फिरत जाणारं ते सुदर्शन चक्र पहिल्याच प्रयत्नात महिषासुराच्या मानेवर तुटून पडलं आणि एक झटक त्याचं महिषाकाधीर धडावरील वेध सोडलं. आकाशात उडून गेलं. क्षणभर महिषासुराचं कपाळा एवढं मस्तक हवेत फिरळत होतं. नंतर दूरवर जाऊन गडगडत पाताळात कोसळलं. त्याच्या धडातून रक्ताचे 2 प्रचंड फवारे उडाले, जणू पर्वतावरून 2 लाल ओहळ वाहत आहेत. काही सेकंदासाठी महिषासुराचा विशाल धड जागेवरच उभा राहिला आणि मग तोही गडद रंगाच्या तलावात शांतपणे कोसळला. महिषासूर दैवत्याचा राजा शेवटी वध झाला होता. क्षणभर रणांगणावर भेसूर निर्भस्त पसरली. त्यानंतर दैवताचा आनंदाला पारावर उरला नाही. जय भवानी दुर्गामाता, जय भवानी दुर्गामाता की जय अशा जयघोषाने आकाश दुमदुमून गेले. दुर्गादेवीने आपल्या विजयाचे निर्भय हास्य केले आणि युद्धभूमीकडे पाहिले. तिचा सिंह अजूनही जिवंत असुराच्या मागे धाव घेत होता. निरनिराळ्या दिशांनी पिळाटून तो उरलेल्या शत्रूंना चिरत होता. देवीने एक हाक मारताच त्याला थांबवले. भयभीत उरलेली असुर मोजकी सैन्य पांगली. जी काही जीव वाचेल ते प्राण वाचवून पळून गेले. काही क्षणातच रणभूमीवर दुर्गादेवी आणि तिचा सिंह याशिवाय कुणीच उरले नाही. दुर्गादेवीचा सारा वेश युद्धाच्या तनामनाने माखलेला झाला होता, पण तिचे रूप अजूनही दिव्य तेजाने झळाळत होते. काही अंतरावर देवता लपून उभे होते. ते आता एक एक करून समोर यायला लागले. इंद्र, वरुण, कुबेर, यम आणि अग्नी अशा प्रमुख देवांनी येऊन देवीचे पाय पकडले. स्वर्गलोक पुन्हा प्राप्त झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. देवश्रेष्ठ इंद्राने विनम्रपणे देवीला हात जोडले आणि स्तुती केली. हे चंडिके, आदिमाये, आम्हावर कृपा करून आमचे रक्षण केलेत. तुमच्या पराक्रमामुळे आज देवांचा सन्मान आणि संसाराचा वैभव पुन्हा मिळाले आहे. आम्ही तुमचे अनंत आभार मानतो. आपल्या प्रभावाशिवाय हे महादुर्गे कार्य अशक्य होते. विष्णू आणि शिवही देवीसमोर श्रद्धा व्यक्त करून म्हणाले, हे महादेवी, हे जगज्जननी, भविष्यात जर या विश्वात कधीही अधर्माने माजले तर असेच अवतार घेऊन तुम्ही आम्हाला तारण कराल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. दुर्गादेवीने सर्वांचे मनपूर्वक प्रेमपूर्वक शब्द ऐकले आणि हात उंचावून आशीर्वाद दिला. ती प्रसन्न वाणीने म्हणाली, देवतांनो, जोवर या भूतलावर धर्माच्या रक्षणासाठी माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मी विविध रूपे धारण करून अवतरत राहील. तुम्ही माझे स्मरण करा, मी त्वरित धावून येईल. हे माझे वरदान देऊन देवीने सर्व देवतांचे वंदन स्वीकारले. स्वर्गातून पुष्पवृष्टी होत होती. ऋषीमुनी स्तोत्रपठण करीत होते. देवतांनी महिषासुराचा वधाचा आनंदोत्सव साजरा केला. स्वर्गाचा राजा इंद्र पुन्हा आपल्या राजसिंहासनावर विराजमान झाला. मृत्यूलोक आणि पाताळातही महिषासुराची दहशत कायमची नाहीशी झाली. चारही दिशांना देवी दुर्गेची कीर्ती पसरली. देवर्षी नारदाने दिव्य वीणावादन केले. गंधर्वांनी मधुर गीतांजली गायली. सर्व देवतांनी एकमुखाने देवीला महिषासुरमर्दिनी, महिषासुराचा संहार करणारी ही उपाधी अर्पण केली. दुर्गामातेचा जयजयकार करण्यात आला. अमरावती नगरीत
पुन्हा एकदा सुखशांती आनंदाने नांदू लागली. पृथ्वीचे मानव महिषासुराच्या जुलमातून मुक्त झाले आणि देवांना यज्ञभाग पुन्हा मिळू लागला. या महाशक्तीने अवतारी देवीचे उपकार लक्षात ठेवून प्रत्येक वर्षी अश्विन नवरात्रीत तिची आराधना केली जाऊ लागली. विजयादशमीचा सण हा देवीचे दुष्टांवर साधलेल्या विजयाचेच प्रतीक ठरला आहे. आजही सर्व भक्तजन देवी दुर्गेचा जयघोष करून तिच्या पराक्रमाची गाथा मोठ्या भक्तिभावाने गायन करतात. जोपर्यंत संसारात दुर्गात्मे जन्म घेत राहतील तोपर्यंत अधर्माच्या अंतासाठी अशा देवी महाशक्तीचे अवतार होऊनच राहतील, ही श्रद्धा प्रत्येक भक्तांच्या अंतःकरणात अढळ आहे. जेव्हा जेव्हा पाप वाढेल तेव्हा तेव्हा देवीचे रूप धारण करणारी आदिशक्ती अवतार घेईल आणि सज्जनाचे रक्षण करून दृष्टीचे निर्दालन करील, अशी त्रिकालता बाधित गावही स्वयं महिषासूर मर्दिनी भक्तिभावाने दिली आहे. जय भवानी दुर्गा माता की जय. तर भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग बोला जय बाळूमामा.